महाराष्ट्राला उत्तर देणं गरजेचं आहे। त्यांनी अनेक पीडितांना त्रास दिला, अनेक लोकांना त्रास दिला, पत्रकारांना धमकवलं, या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या। त्यामुळे यांच्यावर कारवाई नक्कीच झाली पाहिजे। पुढची बातमी पुण्यातल्या एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या वसईतला स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यला अटक झाली आहे। आज त्याला कोर्टात हजर करण्यात आलं। 6 एप्रिलपर्यंत त्याला पोलीस कोठडी मिळालेली आहे। ऋषिकेश वैद्यवर पुण्यातल्या मांजरी पोलीस ठाण्यात एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। मी महादेवाचा अवतार आहे असं म्हणत त्याने महिलेवर अत्याचार केले होते। 2018ला या बंधुभावाच्या विरोधामध्ये आम्ही पोलीस स्टेशनला गेलेलो, पण तो जो तक्रारदार जो पीडित होता, नंतर त्यांनी माघार घेतली की माझं नाव खराब होईल आणि समाजामध्ये माझं नाव खराब होईल। तर तक्रार करायला तो घाबरला। त्याच्या आईवडिलांनी त्याच्यावर प्रेशर केला की हे असं करू नको। आणि 2018 पासून आम्ही सांगत आहेत की हा बंधू बाबा आहे, हा स्वतःला पुरीचा जे शंकराचार्य आहेत त्यांचा शिष्य सांगत होता। तिकडून माहिती घेतली, हा तिकडे शिष्य नाही आहे, तिकडे याचा संबंधच नाही आहे, यांनी लोक ओळखत नाही आहेत। असे भरपूर पीडित आहेत, त्यांनी पुढे या बाबाच्या विरुद्ध तक्रारी करा। कायदा सुव्यवस्था आपल्या बाजूने आहे, आपण त्यांच्यासाठी लढू। आणि मी सगळ्यांना विनंती करतो, सगळ्यांनी पुढे या आणि याच्या विरुद्ध तक्रार करा। नाशिकमध्ये पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पाहायला मिळाली। सकाळी 10च्या सुमारास सातपूरमधील ध्रुवनगर परिसरात बिबट्या शिरला। बिबट्या आल्याची बातमी समजताच